अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी होऊ लागली। मात्र यावरून महायुतीत मतमतांतर आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालाय। कारण असा कुठलाच प्रस्ताव नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय, तर या मागणीवर विचार करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। पाहूया एक रिपोर्ट। अजितदादांची लाडकी बहीण असं लाडक्या बहीण योजनेचं नाव करावं, जेव्हा नाव बदलावं एवढी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील सदस्यांची विनंती आहे। अजून काही त्याचा प्रस्ताव आलेला नाही है। कई प्रकार की मांगे हैं, सब बैठकर किस प्रकार से करना है उसका विचार करें। भाई अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर लाडकी बहीण योजनेला त्यांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली। आमदार अमोल मिटकरी यांनी पहिल्यांदा ही मागणी केली। अजितदादांची लाडकी बहीण योजना असं नाव देण्याची मागणी मिटकरींनी केली होती। यावरून आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईकांनी असा कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचं म्हटलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी योजना सुरू केली होती हे सांगायलाही सरनाईक विसरले नाहीये। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजनेचा उगम झाला होता। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते। जसं काल कात्रजच्या दूध संघाला अजितदादाचं नाव दिलं गेलं, तसं अजितदादांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम राहाव्या म्हणून त्यांना आदरांजली म्हणून महाराष्ट्र शासनाने अजितदादांची लाडकी बहीण असं लाडक्या बहीण योजनेचं नाव करावं, जेव्हा नाव बदलावं एवढी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील सदस्यांची विनंती आहे। अजून काही त्याचा प्रस्ताव आलेला नाही आहे आणि प्रामुख्यानं आमचे मुख्य नेते आणि जे ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये ज्यांनी मंजूर केले मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये, खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून जे परिचित आहे एकनाथ शिंदे साहेब यांना निश्चितपणे त्या बाबतीत विचारणा होईल। परंतु शेवटी हे महायुतीचं सरकार आहे, जे काही निर्णय घेतले जातात ते सामूहिक निर्णय घेतले जातात आणि तो सामूहिक निर्णय घेऊन त्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांनी आता सुनेत्राताई पवार हे घेतले। समर्थन असेल तर नाव बदलायचं नाही, आता शेवटी हा निर्णय तीन मुख्य नेत्यांमधला आहे आणि तो निर्णय जो घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे। लाडकी बहीण योजनेचं नाव बदलण्याचा प्रस्ताव नसल्याचं सरनाईक सांगताय। मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत अनेक मागण्या आलेल्या आहेत असं म्हटलं होतं। या मागण्यांचा विचार करून योग्य निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले होते। त्यामुळं या मुद्द्यावरून महायुतीमध्येच मतमतांतर असल्याचं दिसतंय। देखिए, अभी हम लोग कई प्रकार की मांगे हैं, सब बैठकर किस प्रकार से करना है उसका विचार करें। भाई तर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी यावर भाष्य केलं। एकनाथ शिंदेंनीच योजना सुरू केली होती असा पुनरुच्चार म्हस्केंनी केला आहे। योजने जी सुरू केली माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या संमतीने, त्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या एकत्र विचारातून ही योजना सुरू झालेली आहे। आणि त्या योजनेच्या नावासंदर्भात मला तरी वाटते हे आत्ता माननीय देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब बसून यावर निर्णय घेतील। हे बघा, आता एखादी व्यक्ती गेल्यानंतर, अजितदादा या राज्याचे फार मोठे नेते होते, त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मागण्या तर येणारच आहेत। त्यांनी घेतलेला निर्णय मला आवडायलाच पाहिजे, तो मी मान्यच करायला पाहिजे। माझ्या नेत्यांनी घेतलेला निर्णय, मी कार्यकर्ता आहे। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत अनेकदा श्रेयवादाची लढाई रंगली। आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरनं महायुतीमधील मतमतांतर पाहायला मिळत आहे। अजितदादांच्या निधनानंतर त्यांचं नाव लाडकी बहीण योजनेला देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मात्र सरकार याबाबत आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।